संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जालन्यामध्ये मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे। जालन्यातल्या मोर्चामध्ये हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते। या मोर्चामध्ये देशमुख कुटुंबीय आणि मनोज जरांगे सुद्धा सहभागी झाले। जालन्यामध्ये संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी एल्गार पाहायला मिळाला। जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी यासाठी देशमुख कुटुंबीय, मराठा बांधव आणि मनोज जरांगे पाटील या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले। देशमुख यांच्या हत्येचा लवकरात लवकर तपास करावा आणि आरोपींना तात्काळ शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। या जनआक्रोश मोर्चामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सोबतच देशमुख कुटुंबीय आणि मनोज जरांगे सुद्धा या मोर्चात सहभागी झाले। जालन्यामध्ये संतोष देशमुख यांच्यासाठी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुखांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये मनोज जरांगे सुद्धा सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी सरकारच्या तपासावर आपण समाधानी आहोत, मात्र यातल्या आरोपींना तात्काळ शिक्षा झाली पाहिजे असं जरांगेंनी म्हटलं। महाराजांचे मावळे बसलेत। संतोष देशमुख हा मुद्दा हत्याकांडापुरता मर्यादित नाही, तर या महाराष्ट्रातले फुले शाहू बाबासाहेबांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्व वाचवण्याचा मुद्दा आज तयार झाला आहे। हे लोन थांबणार नाही। आणि म्हणून मित्रांनो, मला वेळ कमी दिलाय, जाता जाता एवढंच आव्हान करतोय, पंकजाताई मुंडे, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। आम्हाला सांगितलंय नाव घेऊ नका, पण नाव घेतल्याशिवाय आता पर्याय नाही। मोर्चा काढायचा आणि नाव घ्यायचे नाही। अरे जे जबाबदार आहे त्यांचं नाव घ्यावं लागेल। का नाव घ्यायचे नाही? कुणाला घाबरायचं? अरे आमचा माणूस त्यांनी घ्याच्या पायपानी मारून टाकला आणि तुम्ही म्हणता नाव घ्यायचे नाही।